नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयरचा बिहेवियर सायन्स पेपर सेकंड असतो। तर 2019चा क्वेश्चन पेपर आहे आणि सर्व क्वेश्चन पेपर मी इन डिटेलमध्ये एकदम छानपैकी एकदम सोप्या भाषेत मराठीमधून नोट्स काढून तुम्हाला प्रोव्हाइड करते। एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व क्वेश्चन पेपर मी सॉल्व करून देते। तर याला जर चांगले व्ह्यूज आले किंवा मी चांगला प्रतिसाद दिला तर यानंतर मी बिहेवियर सायन्सचे 5, कम्युनिटीचे 5 आणि आपले कोणतं बायो सायन्सचे 5 असे सर्व विषयाचे म्हणजे तुम्हाला ज्या 4 विषय आहे तर 4ही विषयाचे 5-5 क्वेश्चन पेपर मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। आणि तेवढे जर तुम्ही 5-5 म्हणजेच 20 क्वेश्चन पेपर तुम्ही केल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला पासिंगची पूर्ण तयारी आणि डिस्क्रिप्शनमध्ये येऊ शकतो तुम्ही, फक्त तेवढा अभ्यास केला तर आता वेळ कमी राहिलेला तुमच्या हातामध्ये फक्त 3 ते 4 महिने आहे। तर तुम्ही एका विषयाला 1 महिना दिला तरी सफिशियंट आहे आणि चांगला अभ्यास करा, चांगले मार्क्सनी पास व्हा। तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। तर आज आपण बघणार आहोत क्वेश्चन पेपर। तर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही बघू शकता पहिला क्वेश्चन असतो रिकाम्या जागा भरा। तर याच्यामध्ये प्रश्न पहिला असतो। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टिंब हा प्राथमिक समूह आहे। तर कोणता प्राथमिक समूह आहे? कुटुंब प्राथमिक समूह आहे। नेक्स्ट बघू शकता स्वाभाविक बुद्ध्यांक किती असतो? तर हा असतो 90 ते 110 असतो। त्यानंतर मास्लो यांच्या मते टिंब ही अंतिम गरज आहे। आता मास्लोनी काय सांगितलेले आपल्या गरजा कशा असतात? तर त्याचा आपला फर्स्ट गरज म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गरज कोणती, नंतर थोडी कमी महत्त्वाची गरज आणि अंतिम गरज कोणती, म्हणजे आपल्याला त्याची एवढी जास्त गरज नाही आहे, अंतिम गरज आहे परंतु अंतिम आहे, प्रायोरिटी लास्टची। तर कोणतं आहे? आत्मविश्वासी करणं। त्यानंतर येतं आपलं स्वतःच्या अपयशाकरता इतरांना दोष देणे, याला काय म्हणतात? तर स्वतःचा मी अपयशी झाले मग नाचता येईना अंगण वाकडे, तर यामध्ये तुम्ही कोणतं असं आपलं कोणतं त्याला काय म्हणताल? तर याला नाव असतं प्रोजेक्शन। त्यानंतर येतं आपलं 5 नंबरचा क्वेश्चन बघू शकता टिंब यांना समाजशास्त्राचे जनक मानले जाते। समाजशास्त्राचे जनक हे सर्वांना माहीत पाहिजे, लक्षात ठेवायचं नाव ऑगस्ट कोमते। हे खूप सोपं आहे। आता हे खूप सोपा पेपर होता, असाच पेपर विचारला जातो। त्यानंतर आपण जोड्याजुळा प्रश्न पहिला ब। तर याच्यामध्ये बघू शकता हुंडा पद्धत ही काय एक सामाजिक समस्या आहे, समजलं। नेक्स्ट समुपदेशन म्हणजेच काय? समस्येचे निदान। अतृप्त गरज। त्यानंतर आपलं स्मरणशक्ती कशी असते? आपली मानसिक क्षमता ओळखता येते त्याच्यामधून। अतृप्त गरज याचं थोडं मी कन्फ्यूज आहे। त्यानंतर आपलं संवेदनेचा अर्थ समजणे म्हणजेच काय? तर आकलन येतं। त्यानंतर अतृप्त गरज वैफल्य। तरी आपण एकदा बघू घेऊ, मला कन्फ्यूज होते थोडं। आन्सर शीटमध्ये आम्ही व्यवस्थित लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये तर आपण बघू शकणार आहे। खालील विधानी चूक की बरोबर ती लिहा। सवयी कधी बदलू शकत नाही, तर हे चूक आहे। सवयी बदलता येते, तर हे चूक आहे पहिलं। नंतर बाह्य प्रेरणा नसताना संवेदनेचे आकलन होणे यालाच आपण आभास असे म्हणतो, तर हे आपण खाली बघून घेऊ। झोप ही शारीरिक गरज आहे, तर हे बरोबर आहे। झोप कशी असते? आपली शारीरिक गरज असते। भारतीय समाजात पितृसत्ताक पद्धती जास्त प्रचलित आहे, तर हे पण बरोबर असणार आहे। नंतर अध्ययन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, नसते, तर हे चूक आहे, असते। त्यानंतर इथं कुटुंबाचे कार्य टिपा बघायचे आपल्याला। तर मी इथं काय विचारलेलं आहे कोणत्याही 3 सोडवा, परंतु मी सर्व 5च्या 5 टिप तुम्हाला इथं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे सर्व त्याच्यामध्ये तुमचे 5 होत आहे। तर यापूर्वी हेच जे 5 असतात ना याच्यातलेच रिपीट होत राहणार आहे, त्यामुळे तुमचं भरपूर होऊन जातं। त्यानंतर शास्त्रीय कारणे पण आपण याच्यामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर प्रश्न 4थ्यामध्ये मेंटल मॅकॅनिझम क्वेश्चन आहे आणि समूह या दोन्हीपैकी एक लिहायचा पेपरमध्ये। परंतु तुम्ही आता काय करताय, क्वेश्चन पेपर सॉल्व करताना दोन्ही पण क्वेश्चन चांगल्या प्रकारे करून ठेवा, म्हणजे यापैकी दोन्हीपैकी एक जरा आला तर तुम्हाला पेपरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने सोडवता येईल। त्यानंतर येतात प्रश्न 5मध्ये पण ऑरमध्ये दिलेले एक मानसशास्त्र एक समाजशास्त्र, हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे दोन्ही पण। एक म्हणजे प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये बघून घ्या तुम्ही प्रिव्हियस इयरचे, त्याच्यामध्ये हे 2 क्वेश्चन तर किती वेळेस रिपीट झालेले, खूप वेळा रिपीट झालेले, त्यामुळे हे क्वेश्चन तर सर्वांनी करायचे। चला आता उत्तरपत्रिकेला आपण सुरुवात करूया। तर प्रश्न पहिला त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही रिकाम्या जागा भरा। तर याच्यामध्ये मी एक्सप्लेन करून दिलेले, तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा दिलेले। तर काय आता कुटुंब हा आपला प्राथमिक समूह आहे, तर काय तर हे स्पष्टीकरण तुम्हाला दिलेले। आता एवढं स्पष्ट करायला आपल्याकडे वेळ नाही, त्यामुळे तुम्ही तुमचं स्क्रीनशॉट मारून घ्या। त्यानंतर स्वाभाविक बुद्ध्यांक किती असतो? 90 ते 110 एवढा असतो। त्यानंतर मास्लो यांच्या मते प्रत्यक्षीकरण ही अंतिम गरज आहे,
तर आला आपला आन्सर. त्यानंतर चौथं बघा, स्वतःच्या अपयशाकरिता इतरांना दोष देणे यालाच काय म्हणतो, प्रोजेक्शन असे म्हणतो. ऑगस्ट कोमटे यांना समाजशास्त्राचे जनक असे म्हणतात. आता जोड्या बघा, हुंडा पद्धत ही सामाजिक समस्या समुपदेशन, समस्येचे निराकरण, अतृप्त गरज, तर वैफल्य, संवेदनेचा अर्थ समजणे, आकलन आणि स्मरणशक्ती, मानसिक क्षमता हे बरोबर आलेले आपले. त्यानंतर चुकी बरोबर बघू शकता, सवयी कधीही बदलू शकत नाही. तर चुके कारण बदलू शकते. सवयी कशामुळे बदलते याच्यात स्पष्टीकरण तुम्हाला इथं मी दिलेलं आहे. त्यानंतर बाह्य प्रेरणा नसताना संवेदनेचे आकलन होणे याला आभास असे म्हणतात. तर हे काय आहे, चुके. झोप ही शारीरिक गरज आहे, तर बरोबर आहे, बरोबर आलं आपलं. त्यानंतर भारतीय समाजात प्रजासत्ताक जास्त प्रचलित आहे पद्धत, तर काय बरोबर आहे. तर बरोबर असेल तरी पण स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि चूक असेल तरी स्पष्टीकरण दिलेलं आहे. अध्ययन ही एक सतत चालणारी प्रक्रिया नसते, तर हे चूक आहे, सांगितलं होतं आपण चूक आहे म्हणून. आता बघा, टिपालियामध्ये कोणतेही 3 लिहायचे, परंतु मी 5च्या 5 तुम्हाला म्हणजे 5 टिपा आहे त्या सर्व एक्सप्लेन करून देते आणि तुम्हाला या नोट्स काढायच्या तुमच्या बुकमध्ये आणि त्याचा अभ्यास करायचा चांगल्यापैकी, जेणेकरून तुम्हाला पेपरच्या वेळेस फक्त वाचून जरी घेतलं याच्यामध्ये तुम्हाला जितक्या कमी करता येईल नोट्स. आता मी भरपूर डीपमध्ये नोट्स दिलेले आहे. यापैकी तुम्हाला म्हणजे अजून एक्सप्लेन करायचं असलं, अजून वाढवायचं असेल, एक्सपांड करायचं असेल आन्सर, तर ते पण करता येतं आणि थोडं शॉर्ट करायचं असेल ते पण करता येतं. तर याच्यामध्ये बघू शकता, कौटुंबिक कार्यामध्ये सामाजिक कुटुंबातील कोणत्या गरजी, मी आता प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करू शकत नाही कारण वेळ खूप जास्त जाईल आपला. तर बघा तुम्ही, जैविक कार्य असतात, सामाजिकरण करणे असतात, भावनिक आधार देणे आणि आर्थिक कार्य आणि संरक्षणात्मक कार्य. तर हे 5 कार्य दिलेले. हे 5 कार्य तुम्ही एक्सप्लेन करायचे चांगल्या प्रकारे, डायग्राम काढायची, खाली एक्सप्लेन करायचं, जेणेकरून तुमचे 2.5 किंवा 2-2.5 पेज भरले पाहिजे. 2.5 पेज भरलं तर तो काय होणार, तुम्हाला 5 मार्क इझिली मिळून जाणार आहे. तर समजलं. नेक्स्ट बघा, शरीर मन संबंध यांचा जे संबंध असतो हा क्वेश्चन तो खूप इम्पॉर्टंट आहे. डोळे झाकून हा करायचा आहे तुम्हाला आणि एकदम मी जसं लिहिलेलं तसंच पाठ करून घ्या, किंवा तुम्हाला लक्षात राहत असेल तर लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं, मनाचा शरीरावर होणारा परिणाम. तर त्याच्यावर परिणाम होतो आपला, तर कशा पद्धतीने होतो हे तुम्ही इथं एक्सप्लेन केलेलं आहे, ते तुम्ही बघा. परत शरीराचा मनावर होणारा परिणाम म्हणजे शरीर आपलं जरा म्हणजे शरीर जर थकलं असेल तर मनावर काय परिणाम होणार आहे. त्यानंतर परिचारिकांसाठी काय महत्त्वाचं आहे, याच्यामध्ये परिचारिकांचं महत्त्व हे झालं. 2 टिपा आपले झालेले आहे. 3री टिप बघा, व्यक्तीचे हक्क आणि अधिकार. तर हक्क कशाचा असतो, जीवनाचा अधिकार असतो, स्वातंत्र्याचा अधिकार असतो, समतेचा अधिकार असतो, शिक्षणाचा, त्यानंतर आरोग्याचा अधिकार असतो. या व्यतिरिक्त तुम्हाला काय ॲड करायचे असेल तर करू शकता. हे 5 अधिकार मी दिलेले आहे. आता हे जे मी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्ही फक्त एवढं लिहू नका, जे मी एक्सप्लेन केलेले सर्व लिहा आणि तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जे ॲड करायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे सवय लागते तुम्हाला ॲड करायची. त्यानंतर येतं संघर्ष 5 मार्काला विचारले गेलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रस्तावना लिहायची, व्याख्या लिहिली, प्रकार लिहिले. तर संघर्षाचे कोणते प्रकार आहे, वैयक्तिक संघर्ष, धार्मिक संघर्ष, आंतरराष्ट्रीय संघर्ष, आंतरिक संघर्ष, याचा परिणाम काय काय होणार आहे हे पण याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर येतं कंडिशनल रिस्पॉन्स थेअरीमध्ये त्याच्यामध्ये प्रयोग, प्रमुख घटक आणि महत्त्व हे सर्व दिलेलं आहे. व्हिडिओ डाउनलोड करून घ्या, नाहीतर मग तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. परंतु सर्व नोट्स तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये अशा उतरवून घ्यायच्या आहे आणि याचा अभ्यास पण करायचा आहे, फक्त उतरायचं नाही, अभ्यास पण करायचा आहे. तुम्हाला मी सांगते, फक्त तुम्ही जरा या क्वेश्चन पेपरला चांगला प्रतिसाद दिला किंवा कमेंट आल्या असेच व्हिडिओ बनवून द्या, तर मी तुम्हाला एक व्हिडिओ न देता म्हणजे मी पहिले काय करायचे, एक शास्त्रीय कारण किंवा एक टिप किंवा एक 15 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला सोडवून द्यायची. ते पण चांगलं आहे, ते वाईट नाही आहे, पण आता वेळ कमी राहिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त जी कन्सेप्ट नाहीच कळाला तर मग तो कमेंट करा, मी तुम्हाला त्याच्यावरती 30 मिनिटाचा किंवा 20 मिनिटाचा चांगला एकदम सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. परंतु आता कसं करते मी, सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला एक क्वेश्चन पेपर तुम्हाला 30 मिनिटामध्ये एक्सप्लेन करून याचा प्रयत्न करते, म्हणजे एक्सप्लेन नाही करत आहे परंतु देते ना, प्रोव्हाइड करते तुम्हाला नोट्स, तर तुम्ही वाचून तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी करू शकता. तरी सुद्धा नाही जमलं तर कमेंट करा, मी व्हिडिओ बनवून परत तुम्हाला टाकू शकते. परंतु हे जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करा सर्वांनी, आपण हे कंटिन्यू करणार आहोत. तर शास्त्रीय कारणे बघू शकता, रुग्णालयात दाखल होताना रुग्णाला नैराश्य आलेले असते. तर कोणत्या शास्त्रीय कारणे बघा, अपरिचित वातावरण असते, स्वातंत्र्याचा अभाव असतो, आजाराची भीती असते आणि सामाजिक विलगीकरण असते. हे झालं कारणे 4. तर हे कारणे एक्सप्लेन करायचे. त्यानंतर इथं मानवी जीवनात भावना महत्त्वाच्या असतात. तर मानवी जीवनामध्ये भावना महत्त्वाच्या असतात. तर कारण काय आहे, वर्तणुकीवर नियंत्रण पाहिजे, अनुकूल पाहिजे, त्यानंतर संवाद आणि संबंध, निर्णय प्रक्रिया, हे झालं. नेक्स्ट बघा, आता परिचारिकांसाठी भावना नियंत्रण महत्त्वाचे. तर का, व्यावसायिकता असते, आपलं प्रोफेशनलिझम असतं आपलं ते. त्यानंतर रुग्णाचा विश्वास असतो आपल्यावर, योग्य निर्णय क्षमता असते आणि
स्वतःचे मानसिक आरोग्य. त्यानंतर हे मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तर याच्यामध्ये कारणे काय काय? मूलभूत गरजांची पूर्तता, मानसिक विकास, सामाजिकीकरण आणि सहकार्य आणि श्रम विभागणी. त्यानंतर इतरांसाठी सकारात्मक विचारसरणी महत्त्वाची असते. प्रतिकारशक्ती, परिणाम, उपचारांना प्रतिसाद, वेदना सहज करण्याची शक्ती आणि मानसिक धैर्य. आता प्रश्न 4 बघा. अवघ्या 10 मिनिटामध्ये आपण इतकं क्वेश्चन पेपर कव्हर केलेली आहे. आता फक्त 4 आणि 5वा क्वेश्चन थोडा वेळ घेणार आहे. तर याच्यामध्ये मेंटल मेकॅनिझम 5 मार्काला 15 मार्काला विचारलेला आहे. पर्याय पहिला आहे, नंतर पर्याय दुसरा अजून एक खाली, तो आपण आता पर्याय बघणार आहोत. मेंटल मेकॅनिझमची व्याख्या दिलेली, व्याख्या सर्वांनी पाठ करून घ्यायची. त्यानंतर याचे सुदृढ व्यक्तीचे गुणधर्म काय काय, गुणधर्म 5 मार्काला विचारलेले. तर एवढं सफिशियंट होणार नाही आहे. 5 मार्काचं म्हणल्यावर 2 पेज तुमचे पूर्ण झालेच पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्ही काय करा, डायग्राम काढा अर्धा पेज. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट आता स्वतःची जाणीवमध्ये यांनी एकच ओळ दिलेली, समजा मी एकच ओळ दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, अजून तुमचे एखादं उदाहरण टाकणार आहे किंवा अजून तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये एक्सप्लेन करता येत असेल तर ते सुद्धा तुम्ही एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर भावनिक स्थिरता, आत्मविश्वास, समायोजन क्षमता, सकारात्मक दृष्टिकोन आणि चांगले सामाजिक संबंध, याला एक्सप्लेन करायचे चांगल्या पद्धतीने. हे तुमचे गुणधर्म झाले. त्यानंतर येतं विविध मेंटल मेकॅनिझमची यादी करा. तर मेकॅनिझमची यादी 3 मार्काला आहे. 3 मार्काला एवढं जर लिहिलं तरी सफिशियंट होऊन जातं. आणि याच्याबद्दल आता दमन म्हणजे काय, प्रतिगमन म्हणजे रिफ्लेक्शन, रिग्रेशन, रिअलायझेशन, प्रोजेक्शन तर कळलं तुम्हाला. आपली चुकी दुसऱ्यावर थोपणे, नाचता येणं, अंगल वाकडे, हे असं एक्सप्लेन करा तुम्ही. आता हे प्रत्येकाच तुम्हाला माहिती पाहिजे. 3 मार्काला लिहिण्याची गरज नाही, एवढं जर लिहिलं तरी सफिशियंट आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला ज्याचं माहिती आहे त्याचं उदाहरण तुम्ही देऊ शकता. आता कोणतेही 2 मेंटल मेकॅनिझमचे उदाहरण द्या. तर आता आपण कोणतं बघितलं, प्रोजेक्शनचं तुम्ही देऊ शकता उदाहरण. नंतर आता बघा याच्यामध्ये रिअलायझेशन पण दिलेले आहे आणि आता हे आन्सर आहे. हे आन्सर तुम्ही वरती पण लिहिलं तरी मार्क मिळणार आहे, खाली पण लिहिलं परत कॉपी करायचं, फक्त तुमच्या मेंदूचा वापर करून क्वेश्चन पेपर सोडवायचे. आता झालं पर्याय दुसरा बघा. पर्याय दुसरामध्ये समूह विचारलेले. समूहाची व्याख्या दिलेली 2 मार्काला. समूहाचे प्रकार 3 मार्काला. तर प्रकार एवढे लिहिले सफिशियंट आहे. त्यानंतर लहान समूहाचा गुणधर्म, तर लहान समूहामध्ये आपलं कुटुंब घेऊ शकता तुम्ही, छोटं कुटुंब. तर याच्यामध्ये मर्यादित संख्या असते, प्रत्यक्ष संबंध असतात, समान उद्दिष्ट असतात, एकता असते, अनौपचारिकता असते आणि प्रेमळ संबंध असतात, एकदम असे आपले संबंध आपुलकीचे असतात. तर हे असतं याचे गुणधर्म. त्याच्यानंतर ते व्यक्तिमत्व विकासाचे कुटुंबाची भूमिका. व्यक्तिमत्व विकासातील कुटुंबाची भूमिका काय असते व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी, तर मूलभूत संस्कार पडतात. आता आपण कुटुंबात राहिल्यानंतर आपल्याला काय संस्कार पडलेले, सामाजिकरण झालेली, भावनिक सुरक्षितता असते आपल्यामध्ये, मेल्यांची जोपासना असते, मूल्यांची जोपासना असते, अनुकरण करतो मोठ्यांचा, आपण चांगल्या गोष्टी शिकतो त्यांच्याकडून. तर समजलं, या अशा पद्धतीने झालेला आपला हा क्वेश्चन पण डन. तर प्रश्न 4 झालेला आहे. आता प्रश्न 5वा बघूया आपण. त्याच्यामध्ये मानसशास्त्राची व्याख्या 2 मार्काला विचारलेली आहे. त्यानंतर मानसशास्त्राचे नावे, शाखांचे नावे विचारलेले. जनरल सायकोलॉजी, चाइल्ड सायकोलॉजी, क्लिनिकल सायकोलॉजी, इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि एज्युकेशनल सायकोलॉजी. एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. थोडं एक्सप्लेन करायचे आणि डायग्रामॅटिक काढा. पहिले आपण डायग्राम काढायची. मी जे नाव सांगितलं तुम्हाला त्याची डायग्राम काढायची एक्झॅक्ट, म्हणजे 1 पेज भर. त्याच्यानंतर एक्सप्लेन करायचं. 2 पेज म्हणजे 1.5 पेज भरलं तरी 3 मार्क मिळून जातं. आता परिचारिकासाठी मानसशास्त्राचे महत्त्व काय काय, तर खूप लिहू शकता तुम्ही महत्त्व. आता हे मनाने फेकासारखं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जितकं फेकता येईल तितकं फेका. तरी आता याच्यामध्ये मी सांगितलेले 5 पॉईंट. रुग्णाला समजून सांगणे, संवाद करणे रुग्णाशी, उपचारांना मदत, पुनर्वसन करणे, हे झाले 5 मार्क. त्यानंतर संघर्ष. आता संघर्ष दूर करण्यासाठी मार्ग काय काय, तर काय करायचं, आपल्या प्रभावी संवाद करायचा आहे, तडजोड करायची, समस्या सोडवायची, समुपदेशन करायचे, क्षमाशीलता करायची, छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करायचे. तर अशा पद्धतीने संघर्ष सोडण्याचे म्हणजे संघर्ष दूर करण्याचे मार्ग आपण याच्यामध्ये बघितलेले आहे. तर समजलं तुम्हाला. आता झालेला पर्याय दुसरा चालू आहे आपला समाजशास्त्र. मानसशास्त्र झाला, आता समाजशास्त्र बघू. समाजशास्त्रामध्ये तुम्ही बघू शकता 2 मार्काला व्याख्या विचारलेली. सेम तुमचं सेम भाषा आहे, त्याच विषयामध्ये विचारलं जातं. व्याख्या, विविध पद्धती किंवा त्यांच्या शाखा, त्याच्यामध्ये विविध पद्धती दिलेल्या आहे. तर बघू शकता तुम्ही सर्वे मेथड्स, हिस्टॉरिकल मेथड्स आणि कंपॅरेटिव्ह मेथड्स आणि स्टॅटिस्टिक मेथड. त्यानंतर येतं भारतातील सामाजिक समस्यांची यादी करा. सामाजिक समस्या किती भारतामध्ये. आता आपण जर आपल्या घरासमोर जर बघितले, डोळ्यासमोर, तर काय आहे, लोकसंख्या वाढ आहे, बेरोजगारी आहे, गरिबी आहे, हुंडा पद्धत आहे, जातीवाद आहे, व्यसनाधीनता आहे. यापैकी तुम्ही अजूनही गरिबी लिहू शकता. गरिबी त्या सांगितलं आपण, ज्यामध्ये व्यसनाधीनता, भरपूर काही तुम्हाला अजून सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता. अशिक्षितता,
त्यानंतर वाढती महागाई, ह्या अशा आपल्या समस्या आहे. त्यानंतर लोकसंख्या विस्फोटाची कारणे आणि उपाय लिहा. तर कारणे काय काय आहे? उच्च जन्मदर, मृत्यूदरात घट, बालविवाह, धार्मिक समजुती. आणि उपाय काय आहे? शिक्षण देणे. मेन खरंच सगळ्यात जास्त मेन आपण उपाय काय करू शकतो? शिक्षण, सर्वांना शिक्षण देणे. आणि कुटुंबिक नियोजन करणे, महिला सक्षमीकरण करणे, म्हणजे महिलांना शिकवणे किंवा त्यांना आत्मनिर्भर करणे, स्वतःचे निर्णय स्वतःला घ्यायला लावणे. त्यामुळे काय होणार आहे? महिला सक्षमीकरण झाल्यानंतर ह्या सगळे प्रॉब्लेम कमी होऊन जाते आपली. त्यानंतर इथं शासकीय प्रोत्साहन. तर छोटा परिवार असलेल्या पालकांना नोकरी किंवा विमा योजनेचे मध्ये प्राधान्य देणे. तर तुम्हाला आता अशा पद्धतीने आपला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह झालेली आहे. तरीसुद्धा तुम्हाला याच्यातला एखादा टॉपिक खूप हार्ड जात असेल किंवा नाही समजला, मी समजून सांगितल्या व्यतिरिक्त, तर तुम्ही मला कमेंट करा. मी व्हिडिओ बनवून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. आता ही झाली क्वेश्चन पेपर 1. तर हिला जर व्ह्यूज जरा 500+ आले, 500 किंवा 1000, तरच नेक्स्ट व्हिडिओ अपलोड होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि खूप चांगल्या पद्धतीने मी क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवून दिलेली. अशी क्वेश्चन पेपर तुम्हाला मला तरी वाटतं नाही बनवून टाईप करून दिलेली. आता येत्या 15 दिवसामध्ये जर व्ह्यू चांगले 500 आले, तर नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करणार आहे. आणि जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आपला व्हिडिओ. तर धन्यवाद.